कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरेंची तयारी. आम्ही एकत्र येणं फार कठीण गोष्ट नाही, विषय फक्त इच्छेचा. एका मुलाखती दरम्यान राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आमच्यातील भांडणं, वाद, गोष्टी अत्यंत क्षुल्लक. उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच मांडली सडेतोड भूमिका. उद्धव ठाकरेंना स्वतःच्या संघटनेत इतरांचं येणं आवडत नाही. पवार आणि काँग्रेससोबत त्यांचं जमलं नाही. उद्धव ठाकरेंच्या इगोमुळे राजसाहेब कंटाळून वेगळे झाले. संजय शिरसाटांचा निशाणा. शालेय अभ्यासात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक. मुंबईच्या असलफा येथे मनसैनिकांचं आंदोलन. काही आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात. हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही, हे कुठले विचार. मात्र मराठीचा विरोध सहन करणार नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी भाषा यायलाच हवी. मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. फडणवीसांनी दम दिल्यावर बँकांविरुद्धच्या आंदोलनातून मनसेची 24 तासात माघार. राज ठाकरेंनी कोणताही मुद्दा शेवटपर्यंत नेला नाही. हिंदी भाषा सक्तीबाबत मनसेच्या विरोधानंतर संजय राऊतांची टीका. काही लोकांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम. हिंदी राष्ट्रभाषा नाही, मात्र अनेक राज्यात हिंदीचा वापर केला जातो. मग तुमच्या मुलांनी, नातवंडांनी हिंदी शिकली तर काय झालं? भाषावादावर अजित पवारांचं वक्तव्य. लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देऊ, त्याच्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत. मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीची आज तातडीची बैठक. समितीच्या अहवालाबाबत पोलिसांकडून शंका उपस्थित केल्यानंतर पुन्हा अहवाल सादर केला जाणार. ससून रुग्णालयाचा अहवाल जाळून टाका. गर्भवती मृत्यू प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे संतप्त. मंगेशकर रुग्णालयाविरोधात आम्ही कोर्टात जाऊन न्याय मिळवू, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महसूल अधिकाऱ्यांना दणका. उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि किरण येटाळे विरुद्ध गुन्हा दाखल. भूमी अभिलेख कामासाठी 25 लाख रुपयांची लाच मागितली होती. काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप. संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर. थोपटेंनी फेसबुक प्रोफाईलवरील काँग्रेस पक्षाचं चिन्ह काढलं. लवकरच पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता. बीडच्या अंबाजोगाईतील मारहाण झालेली महिला वकील पोलीस अधीक्षकांना भेटणार. आरोपी सरपंचांसह इतर लोकांना तत्काळ अटक करत स्वतःला आणि कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी. विलेपार्लेतील जैन मंदिरावर पालिकेची तोडक कारवाई. मंदिराच्या समर्थनार्थ जैन बांधव एकवटले. अहिंसक रॅलीचं आयोजन. कारवाई केलेल्या मंदिरात जैन बांधवांकडून आरती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.